तर मराठवाड्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस झालेला आहे। संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव अशा सर्वच जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी धरण 90% भरले। मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे शेतीचं, घरांचं, गोठ्यांचं नुकसान झालंय। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे व्यापाऱ्यांचंही आर्थिक नुकसान झालंय। मराठवाड्यातील पाण्याचं संकट हे थोडंफार टळलंय, मात्र मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे। 40 वर्षातला हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय। त्याचा फटका हा सर्वसामान्यांना बसलेला आहे। मराठवाडा आणि विदर्भात झालेला पाऊस, मात्र त्यात मराठवाड्यात हा 40 वर्षातला रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे आणि त्याचा फटका सगळ्यात जास्त लातूर, धाराशिव आणि बीडमध्ये बसलेला आहे। शहरांमध्ये हे अशा पद्धतीने जवळपास कमरेच्या वर पाणी साचलेलं होतं, तर त्यानंतर शेतशिवारांमध्ये अक्षरशः उभं पीक जे आहे ते वाया गेलेलं आहे, कारण पिकांमधनं पाणी शिरलंय। त्यामुळे मराठवाड्यात मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचंही झालेलं आहे, सर्वसामान्यांचंही झालंय। अधिक माहिती घेऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, खरं तर मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा होती, मात्र इतका आलाय की त्याचा फटकाही सर्वसामान्यांना बसतोय। नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसात मराठवाड्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। तब्बल 284 मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। आता 284 मंडळ म्हणजे किती गावं, तर अंदाजे 10 ते 13 गावांचा एक मंडळ होतं, म्हणजे अंदाजे 3000 पेक्षा अधिक गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे, ज्यात मराठवाड्यातील 8 जणांचा जो आहे तर या पावसामुळे बळी गेलेला आहे। अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली आहे, नद्या नाल्यांना पूर आलेला आहे। सोबतच अनेक शेतांमध्ये गुडघाभर पाणी थांबल्याने पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसातील हे पाऊस जर बघितला तर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असल्याने त्यामुळे तो दिलासा देखील समजला जातोय। जायकवाडी धरण 90% भरलेला आहे। कोणत्याही क्षणी या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो आणि त्यामुळे जे आहे तर मराठवाड्याला देखील मोठ्या प्रमाणात यामुळे दिलासा मिळालेला आहे। पण यासोबतच हे जे 2 दिवसापासून जो पाऊस होतो त्यामुळे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। अनेक घरांची पडझड झालेली आहे, अनेक ठिकाणी जनावरं दगावलेली आहे। त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टींचे पंचनामे करण्याचे आदेश देखील कृषी मंत्र्यांनी दिलेले आहे। आता या सगळ्या गोष्टींचे पंचनामे होतील, मात्र जो पाऊस आला आहे तो कुठे काही दिलासा देतोय तर कुठे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। मराठवाड्यात आज देखील जे आहे तर अनेक जिल्ह्यांमध्ये कुठे रेड अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे आज देखील जोरदार पाऊस मराठवाड्यात कोसळण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यानंतर आता प्रशासन देखील अलर्ट झालेलं आहे। गोदावरी काठच्या नद्यांना देखील अलर्ट देण्यात आलेला आहे। संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक गावांना अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण जायकवाडी धरणातून जर पाणी सोडलं तर गोदावरी पात्रात हे पाणी विसर्ग करण्यात येत आहे। त्यामुळे मराठवाड्यात सध्या पावसाचा प्रचंड प्रमाणात हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच मोहसिन, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।